अधिवेशन सुरू असताना विधानभवनाच्या आवारात जोरदार हाणामारी झाली। जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते आणि गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। त्यानंतर यातील 2 कार्यकर्त्यांना पोलीस कोठडी दिली गेली। मात्र जामिनानंतर पडळकरांच्या कार्यकर्त्याची अत्यंत जंगी अशी मिरवणूक काढली गेली आणि त्यावरून आता जोरदार राजकारण रंगलंय। पाहूयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। आधी हाणामारी, मग जेलवारी, जामीन मिळाल्यावर मात्र जंगी मिरवणूक। महाराष्ट्राच्या राजकारणाला झालंय तरी काय? हा आहे सर्जेराव टकले। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा हा कार्यकर्ता आहे आणि त्याचीच ही मिरवणूक आहे। या सर्जेराव टकलेला हार वगैरे घालून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली। आता तुम्हाला प्रश्न पडेल की हा कुठल्या तरी परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास झाला असेल किंवा कुठल्या तरी खात्यात मोठ्या पदावर भरती झाला असेल किंवा तुम्हाला असंही वाटू शकतं की हा कुठल्या निवडणुकीत विजयी झाला। पण तसं नाही हा मंडळी। या सर्जेराव टकलेचा प्रताप तुम्हीच पहा। महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये ही हाणामारी झाली। जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखला मारहाण झाली। त्यानंतर या दोघांनाही पोलीस कोठडीत डांबण्यात आलं। 4 दिवसांच्या जेलवारीनंतर हे दोघेही बाहेर आले। पण गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता सर्जेराव टकले याची मात्र मिरवणूक काढण्यात आली। आधी विधानभवनात मनगटशाही करत हाणामारी केली, त्यावरून राजकारण रंगलं, नंतर अटकही झाली। पण जामीन काय मिळाला? सर्जेराव टकलेनं जल्लोषात मिरवणूकच काढली। यावर विरोधकांनी टीकेचे बाण सोडले। या सगळ्या गोष्टीला मुख्यमंत्र्यांचं समर्थन आहे का की अशी मारामारी करायची, त्यांना जामीन झाल्यावरती त्यांची विजय मिरवणूक काढायची? तुम्ही कशाला प्रोत्साहन देताय? हे सगळे लोक, मला परत शंका येते की हे मुख्यमंत्र्यांना घरी बसवायचा कार्यक्रम तर नाही ना। आणि म्हणून अशा गोष्टींचा महाराष्ट्राने कधी अशा गोष्टी बघितल्या नव्हत्या ज्या महाराष्ट्र आता बघतोय। लोकांनी तुम्हाला राक्षसी बहुमत दिलेलं आहे का तर चांगलं काम करावं, तर आता सत्तेचा उन्माद दिसतोय। त्याला राष्ट्रपती पदक मिळालं पाहिजे। महाराष्ट्राचं लोकशाहीचं मंदिर म्हणजे महाराष्ट्राची विधानसभा। त्या विधानसभात 5 गुंड येतात, त्याच्यातला एक आरोपी हा टकले, सराईत गुंड 300, अनेक गुन्ह्यांचा आरोपी। तो येतो, सगळी शिस्तभंग सगळं तोडतो, 5 जण घेतो, 5 जण आतमध्ये जाऊन एकाला मारतात, मग 5 जणातले 4 जण पळून जातात, 4 जण आरोपी होतच नाहीत, एकाला पकडतात, तो टकले स्वातंत्र्य सैनिक आहे, सत्कार करा त्याचा। महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृततेचा इतिहास आहे, सभ्यता संयमाची परंपरा आहे। राजकीय विरोधक जरी असले तरी संयत भाषेत टीका करण्याची राजकीय ख्याती आहे। मात्र या सगळ्यांना विधानभवनातल्या हाणामारीनं गालबोट लावलं। त्याची लाज वाटण्याऐवजी या सर्जेराव टकलेनं जामिनानंतर जल्लोषात मिरवणूक काढली। याला मुजोरी म्हणायचं नाही तर नेमकं म्हणायचं तरी काय? स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।